आपण एका क्षणासाठी अशी कल्पना करूया की समजा तुमच्या हातातून काचेचा एक सुंदर ग्लास खाली फरशीवर पडतो. आणि त्याचे शेकडो तुकडे होतात, बरोबर? हो, अगदी तसंच. आणि आता विचार करूया की ते विखुरलेले तुकडे आणि हवेत उडालेले पाण्याचे थेंब अचानक जमिनीवरून उडले, हवेत एकत्र आले अच्छा. आणि तुमच्या हातात पुन्हा एक अखंड ग्लास तयार झाला. तर बापरे, हे तर एखाद्या जादूच्या खेळासारखं वाटतंय. हो ना, वेडेपणाचं वाटतंय. पण कसं आहे, जर आपण भौतिकशास्त्राच्या अगदी मूलभूत समीकरणांना विचारलं, म्हणजे न्यूटनपासून ते क्वांटम मेकॅनिक्सच्या श्रोडिंजरपर्यंत, तर ते सगळे नियम एकमुखाने काय सांगतात माहितीये? काय? हे 100% शक्य आहे. म्हणजे अगदी तंतोतंत शक्य आहे? कारण भौतिकशास्त्राच्या नजरेत वेळेला स्वतःची अशी कोणतीही ठराविक दिशा नसते. आणि हीच तर खरी गोम आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशाच चक्रावून टाकणाऱ्या वैज्ञानिक कोड्यामध्ये शिरणार आहोत. ज्याला आपण लॉश्मिट पॅराडॉक्स किंवा लॉश्मिट पॅराडॉक्स म्हणतो. अगदी बरोबर. आपण आज अनेक वैज्ञानिक शोधनिबंध, थर्मोडायनामिक्सचा इतिहास आणि क्वांटम सिद्धांत एकत्र करून एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तो म्हणजे, जर निसर्गाचे नियम वेळ पुढे किंवा मागे अशा दोन्ही दिशांनी समान प्रकारे काम करत असतील, ज्याला टाइम रिव्हर्सल सिमेट्री म्हणतात, हो. तर मग प्रत्यक्षात वेळ फक्त एकाच दिशेने म्हणजे पुढे का जाते? हो ना, म्हणजे आपली गरम कॉफी स्वतःहून आणखी उकडत का नाही? किंवा तो फुटलेला काच पुन्हा का जुळत नाही? खरं तर हा प्रश्न वरवर जेवढा साधा वाटतो ना, तेवढाच तो भौतिक शास्त्रज्ञांसाठी एक भयंकर डोकेदुखी ठरला आहे. नक्कीच. याचं मूळ शोधण्यासाठी आपल्याला थेट 19व्या शतकात जावं लागेल. 1872 मध्ये लुडविग बोल्ट्झमन नावाच्या एका अत्यंत प्रतिभावान शास्त्रज्ञाने एच थिअरम मांडला. अच्छा, 1872 म्हणजे खूप आधी. हो, त्यांनी एक अतिशय महत्वाचा दावा केला. त्यांच्या मते वायूचे जे सूक्ष्म कण असतात ते सतत एकमेकांवर आदळून आपोआप एका इक्विलिब्रियम म्हणजे समतोल अवस्थेकडे जातात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गोष्टी कायम व्यवस्थितपणाकडून गोंधळाकडे जातात. अगदी बरोबर, म्हणजेच उच्च एन्ट्रॉपीकडे जातात. आणि मला वाटतं बोल्ट्झमनला तेव्हा वाटलं असेल की आपण शेवटी ॲरो ऑफ टाइम म्हणजेच वेळेचा बाण एकाच दिशेने का जातो याचं रहस्य उलगडलंय. हो, त्यांना तसंच वाटलं होतं, कारण थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम सांगतो की एन्ट्रॉपी नेहमी वाढते. आणि बोल्ट्झमनने ते त्या सूक्ष्म कणांच्या हालचालींशी गणिताच्या आधारे जोडून दाखवलं होतं. पण त्यांच्या या आनंदावर लगेच पाणी फेरलं गेलं ना 1876 मध्ये. हो, जोसेफ लोशमिट त्यांनी उमकारीन वँड म्हणजेच रिव्हर्सल ऑब्जेक्शन हा आक्षेप नोंदवला. आणि इथूनच हा सगळा गुंता खऱ्या अर्थाने सुरू होतो. हा आक्षेप नक्की काय होता? कसं आहे, लोशमिट यांचा युक्तिवाद अतिशय धारदार होता. त्यांनी बोल्ट्झमनला आठवण करून दिली की तुझं हे सगळं गणित न्यूटनच्या गतिशास्त्रावर आधारित आहे. बरोबर. आणि न्यूटनचे नियम वेळेच्या बाबतीत पूर्णपणे तटस्थ आहेत. लोशमिटने एक विचार करायला लावणारी कल्पना मांडली. समजा एखादा अतिमानवी राक्षस किंवा डीमन आहे. अच्छा. आणि त्याने वायूच्या प्रत्येक कणाची दिशा आणि गती अगदी अचूकपणे उलट केली, तर काय होईल? म्हणजे जर त्याने असं केलं तर ते सगळे कण ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गाने उलटे फिरतील. हो, अगदी तसंच. जसं आपण एखादा व्हिडिओ फोनमध्ये रिव्हर्स करतो तसा. म्हणजेच जो गोंधळ वाढत होता तो अचानक कमी होऊ लागेल आणि एन्ट्रोपी घटेल. आणि न्यूटनच्या गणितानुसार यात काहीच चुकीचं नाहीये. बापरे. आणि त्यातच अर्न्स्ट झर्मेलो यांनी विडरकेराइन वांडची भर घातली. हे नाव उच्चारायला थोडं कठीण आहे. हो ना. त्याला आपण रिकरन्स ऑब्जेक्शन म्हणूया. झर्मेलो म्हणाले की एखादी बंदिस्त प्रणाली जर आपण तशीच सोडून दिली आणि तिला अनंत काळ दिला तर ती प्रणाली तिच्या आतल्या कणांच्या सर्व शक्य असलेल्या अवस्थांमधून प्रवास करून कधी ना कधी तिच्या अगदी सुरुवातीच्या मूळ अवस्थेत परत येतेच. एक मिनिट, म्हणजे जर मी एक बॉक्स घेतला, त्यात काही वायू भरला आणि तो अब्जावधी वर्षे तसाच बंद ठेवला, तर ते कण फिरून फिरून पुन्हा त्याच मूळ रचनेत येतील. म्हणजे एन्ट्रॉपी वाढणारच नाही, तर ती एका वर्तुळात फिरत राहील. मग बोल्ट्झमनचा सिद्धांत तर पूर्णपणे कोसळला ना? पूर्णपणे कोसळला नाही, पण त्याला एक खूप मोठा धक्का नक्कीच बसला. या आक्षेपामुळे बोल्ट्झमनला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. अच्छा. आणि मग त्यांनी संभाव्यतेचा म्हणजे प्रोबॅबिलिटीचा आधार घेतला. त्यांनी मान्य केलं की हो, एन्ट्रॉपी कमी होणं अशक्य नाहीये. ओके. पण त्याची शक्यता इतकी क्षुल्लक आहे की ती मोजताही येत नाही. त्यांनी एक धक्कादायक पण अचूक उदाहरण दिलं होतं. कोणतं उदाहरण?
समजा एखाद्या देशातील सर्व नागरिकांनी एकाच दिवशी एकमेकांशी कोणताही संपर्क न करता योगायोगाने आत्महत्या केली. बापरे. गणितानुसार अशी घटना घडण्याची शक्यता 0 नाहीये, पण वास्तवात असं कधी घडेल का? अजिबात नाही. अगदी तसंच. पण हे सगळं ऐकताना मी असं विचार करत होतो, जर एन्ट्रॉपी वाढणे हा फक्त संभाव्यतेचा खेळ आहे, म्हणजे ती फक्त एक शक्यता आहे, हो. तर मग एन्ट्रॉपी हा खरोखरच विश्वाचा मूलभूत नियम आहे का? की तो फक्त आपल्या मानवी आकलनाचा दोष आहे? क्या बात है. हाच तर या चर्चेचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. आणि इथेच आपण माहितीच्या सिद्धांतात म्हणजे इन्फॉर्मेशन थिअरीमध्ये प्रवेश करतो. अच्छा. भौतिकशास्त्रात फाईन ग्रेन्ड आणि कोर्स ग्रेन एन्ट्रॉपी अशा 2 महत्वाच्या संकल्पना आहेत. थांबा, हे कोर्स ग्रेनिंग म्हणजे नक्की काय? हे थोडं सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. म्हणजे समजा मी लांबून एखादं पेंटिंग पाहतोय आणि मला त्याचे बारकावे किंवा पिक्सल्स स्पष्ट दिसत नाहीयेत, तसं काहीसं आहे का हे? मी म्हणाले असते की ही अगदी अचूक उपमा आहे. कसं आहे, जेव्हा आपण विश्वाकडे पाहतो तेव्हा आपण प्रत्येक अणू आणि रेणूची अचूक जागा आणि गती मोजू शकत नाही. बरोबर, आपल्याला तेवढं दिसतच नाही. हो, आपल्याकडे ती क्षमताच नाहीये. म्हणून आपण काय करतो, आपण त्या कणाची सरासरी काढतो, तापमान, दाब यांसारख्या मोठ्या गोष्टी मोजतो. अच्छा, म्हणजे आपण डिटेल माहिती सोडून देतो. हो, यालाच कोर्स ग्रेनिंग म्हणतात. गिब्स नावाच्या शास्त्रज्ञाने दाखवून दिलं की जर आपण प्रत्येक कणाची अचूक माहिती ठेवली तर एन्ट्रॉपी नेहमी स्थिर राहते, ती कधीच वाढत नाही. खरंच? हो, एन्ट्रॉपी वाढताना दिसते कारण आपण सरासरी काढतो, म्हणजेच आपण माहिती गमावतो. अरेच्छा. म्हणजे E.T. जेन्स आणि सेथ लॉईड जे म्हणतात की एन्ट्रॉपी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याकडे नसलेली माहिती आहे, अगदी बरोबर. ते खरं आहे तर. ती एक पूर्णपणे मानवी संकल्पना आहे. हो, आपण विश्वाकडे धुसर चष्म्यातून पाहतो म्हणून आपल्याला गोंधळ वाढताना दिसतोय. हो, अनेक आधुनिक भौतिकशास्त्रज्ञांचं हेच म्हणणं आहे की ती एक अँथ्रोपोमॉर्फिक संकल्पना आहे. पण मग इथे मला एक आव्हानात्मक प्रश्न पडतो. जर हे सगळं अज्ञानामुळे होत असेल, तर समजा माझ्याकडे एखादा अमर्याद मेमरी असलेला देवासारखा सुपर कॉम्प्युटर आहे, ओके. जो विश्वातील प्रत्येक कणावर, त्याच्या गतीवर अगदी अचूक लक्ष ठेवू शकतो, तर मग माझ्यासाठी एन्ट्रॉपी वाढणं थांबेल का? माझ्यासाठी वेळ पुढे जाणं थांबेल का? हा विचार अतिशय खोल आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जेम्स क्लार्क मॅक्सवेलच्या एका प्रसिद्ध विचारप्रयोगाकडे जावं लागेल. ज्याला आपण मॅक्सवेलचा राक्षस किंवा मॅक्सवेल्स डिमॉन म्हणतो. हो, तोच. कल्पना करूया, एका पेटीत वायू आहे आणि पेटीचे 2 भाग केलेत. मध्ये एक छोटा दरवाजा आहे आणि तिथे एक राक्षस बसला आहे. बर. तो राक्षस काय करतो? तो फक्त वेगाने जाणाऱ्या म्हणजे गरम कणांना एका बाजूला आणि संथ म्हणजे थंड कणांना दुसऱ्या बाजूला सोडून दरवाजा बंद करतो. म्हणजेच तो राक्षस कोणत्याही ऊर्जेचा वापर न करता फक्त स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर गरम आणि थंड वायू वेगळा करतोय. हो, म्हणजेच तो एन्ट्रॉपी कमी करतोय. थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम मोडला गेला इथे. असं अनेक दशके शास्त्रज्ञांना वाटत होतं, पण मग लँडुवर नावाच्या शास्त्रज्ञाने एक तत्व मांडलं, ज्याला लँडुवरचे तत्व म्हणतात. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी विचारलं की हा राक्षस कणांना वेगळं करण्यासाठी त्यांची गती मोजतोय, बरोबर, मग ती माहिती तो कुठे साठवणार? त्याच्या स्वतःच्या मेमरीमध्ये साठवेल. अगदी बरोबर, पण मेमरी कधी ना कधी भरणारच ना. जेव्हा त्या राक्षसाची मेमरी भरेल तेव्हा त्याला नवीन कणांची माहिती साठवण्यासाठी जुनी माहिती पुसून टाकावी लागेल, इरेज करावी लागेल. लॉजिकल आहे. आणि लँडॉरने गणिताने सिद्ध केलं की माहिती पुसण्यासाठी खऱ्या भौतिक ऊर्जेची जरूर असते. जेव्हा तो राक्षस माहिती पुसेल तेव्हा त्या प्रक्रियेत उष्णता निर्माण होईल. आणि ती उष्णता पर्यावरणाची एन्ट्रॉपी पुन्हा वाढवेल. हो, हे खरंच वेड लावणारं आहे. म्हणजे माहिती ही केवळ कागदावरची किंवा डोक्यातली गोष्ट नाहीये, तर ती चक्क भौतिक गोष्ट आहे. माहिती पुसली की उष्णता निर्माण होते. नक्कीच. आणि याहून मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा क्वांटम पातळीवर 2 कण एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यांची आधीची माहिती कायमची नष्ट होते. कायमची. हो, किंवा ती इतकी विखुरली जाते की ती परत मिळवणं अशक्य होतं. त्यामुळे एन्ट्रॉपी वाढणं हे फक्त आपलं मानवी अज्ञान नाहीये, तर निसर्ग स्वतःच सतत आपली मेमरी पुसून टाकत असतो. ही निसर्गाचीच एक मर्यादा आहे. हा मुद्दा खरोखरच डोके सुन्न करणारा आहे. पण जर हे सगळं असं विखुरत जात असेल आणि वेळ फक्त पुढेच जात असेल, तर मग या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे कारण जर आपण वेळेत मागे मागे गेलो
तर बिग बँगच्या वेळी तर प्रचंड उष्णता आणि सगळ्यात जास्त गोंधळ असायला हवा होता, नाही का? हा अत्यंत अचूक प्रश्न आहे आणि इथूनच आपण थेट विश्वाच्या निर्मितीकडे आणि द मेंटॅक्युलस नावाच्या एका भन्नाट संकल्पनेकडे येतो. बरं. रोमन फ्राइग यांचा जो सिद्धांत आहे ना, तो सांगतो की एन्ट्रॉपी कमी करणाऱ्या अवस्था गणितात अस्तित्वात असतात, पण त्या अतिशय दुर्मिळ असतात. पण जर आपण भूतकाळाचा विचार करण्यासाठी फक्त भौतिकशास्त्राचे नियम वापरले तर एक भयानक गडबड होते. कशी गडबड? मी या स्रोतांचा अभ्यास करताना मला एक उदाहरण खूप विचित्र वाटलं होतं. कोणतं? समजा माझ्या टेबलावर एका ग्लासमध्ये अर्धा वितळलेला बर्फ आहे. आता मला गणिताच्या आधारे सांगायचंय की हा बर्फ काल कसा होता. ओके. आपली साधारण बुद्धी सांगते की काल तो एक अखंड, न वितळलेला बर्फाचा खडा असावा. पण गणिताची समीकरणे आणि संभाव्यता चक्क असं सांगते की तो पूर्ण बर्फाचा खडा असण्यापेक्षा काल तो फक्त एक पाण्याचं डबकं असण्याची आणि त्या डबक्यातून आपोआप अर्धा बर्फ तयार होण्याची शक्यता जास्त आहे. हो ना. हे तर आपल्या रोजच्या अनुभवाच्या पूर्णपणे विरुद्ध आणि एकदम हास्यास्पद आहे. अगदी हास्यास्पद आहे. आणि असं का होतं? कारण भौतिकशास्त्राचे नियम भूतकाळ आणि भविष्यकाळात फरकच करत नाहीत. त्यामुळे फक्त नियमांवरून भूतकाळाचा अंदाज लावणं फसतं. अच्छा. यावर उपाय म्हणून डेव्हिड अल्बर्ट आणि बॅरी लोवर यांनी द मेंटॅक्युलस नावाची एक संकल्पना मांडली. यात त्यांनी एक अट घातली, ज्याला पास्ट हायपोथेसिस म्हणतात. पास्ट हायपोथेसिस? हो. याचा सरळ अर्थ असा की बिग बँगच्या वेळी विश्वाची एन्ट्रॉपी अत्यंत कमी होती. हे आपल्याला एक अपवाद म्हणून गृहीत धरावंच लागेल. हे समजून घेण्यासाठी आपण पूल किंवा बिलियर्ड्स खेळाचं उदाहरण घेऊया. चालेल. जेव्हा खेळ सुरू होतो तेव्हा सर्व चेंडू एका त्रिकोणात अतिशय शिस्तीत रचलेले असतात. याची एन्ट्रॉपी खूप कमी असते. आपण या रचनेला पास्ट हायपोथेसिस म्हणूया. बरोबर. मी हातात स्टिक घेतो आणि पहिला जोरदार फटका मारतो. चेंडू विखुरतात, सगळीकडे पसरतात, म्हणजेच एन्ट्रॉपी वाढते. आता ते चेंडू एकमेकांवर कितीही आदळले तरी ते स्वतःहून परत त्या शिस्तबद्ध त्रिकोणात जाऊन बसण्याची शक्यता अजिबात नसते. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. मेंटॅक्युलस हेच सांगतो की विश्वाची सुरुवात त्या त्रिकोणात रचलेल्या चेंडूंसारखी अत्यंत कमी एन्ट्रॉपीच्या अवस्थेत झाली. पण या सिद्धांतावर ह्यू प्राइस आणि जॉन इरमन यांनी कडाडून टीका केली आहे. का? त्यांना काय अडचण आहे यात? इरमन तर याला चक्क नॉट इव्हन फॉल्स म्हणजे चुकीचे म्हणायच्याही लायकीचे नाही असं म्हणतात. बापरे, इतकी कडक टीका? हो, कारण त्यांच्या मते फक्त सुरुवातीला एन्ट्रॉपी कमी होती असं गृहीत धरणं ही एक पळवाट आहे. सुरुवातीच्या अत्यंत उष्ण आणि दाट विश्वाला एन्ट्रॉपी ही संकल्पना लावणंच मुळात कठीण आहे. अच्छा. जर तुम्ही म्हणताय की एन्ट्रॉपी कमी होती तर त्याला काही भौतिक आधार द्या. ते का कमी होतं याचं कारण सांगा. आणि या कारणाचा शोध आपल्याला सर रॉजर पेनरोज यांच्याकडे घेऊन जातो. त्यांनी वॉईल कर्वेचर हायपोथेसिस मांडला होता ना? हो. त्यांनी गुरुत्वाकर्षणाला या एन्ट्रॉपीशी कसं जोडलं हे थोडं स्पष्ट करून सांगाल का? नक्कीच. पेनरोज यांनी एक अतिशय वेगळा विचार केला. त्यांच्या मते जेव्हा बिग बँग झाला तेव्हा इतर सर्व गोष्टींचा गोंधळ होता. म्हणजे हॉट प्लाझ्मा होता. तापमान प्रचंड होतं. बरोबर. पण विश्वाचं जे गुरुत्वाकर्षण होतं त्याची स्थिती अतिशय गुळगुळीत आणि एकसमान होती. भूमितीच्या भाषेत सांगायचं तर गुरुत्वाकर्षणाची एन्ट्रॉपी त्यावेळी चक्क 0 होती. म्हणजे प्लाझ्मा प्रचंड उष्ण होता, पण गुरुत्वाकर्षण मात्र पूर्णपणे शांत आणि शिस्तबद्ध होतं. अगदी बरोबर. आणि गुरुत्वाकर्षणाचा मूळ स्वभाव काय आहे? गोष्टींना एकत्र ओढणं. जसजसं विश्व विस्तारत गेलं तसतसं या गुरुत्वाकर्षणामुळे वायू एकत्र येऊ लागला. अच्छा. त्यातून तारे तयार झाले, आकाशगंगा तयार झाल्या आणि शेवटी ब्लॅक होल्स तयार झाले. तुम्हाला माहितीये, प्लाझ्माच्या तुलनेत ब्लॅक होलची गुरुत्वाकर्षणीय एन्ट्रॉपी अब्जावधी पटींनी जास्त असते. अरे वा. म्हणजेच पेनरोजच्या मते वेळेचा बाण पुढे जातोय कारण विश्वाचं गुरुत्वाकर्षण सतत 0 एन्ट्रॉपीकडून ब्लॅक होलच्या महाभयानक उच्च एन्ट्रॉपीकडे प्रवास करत आहे. यामुळेच पास्ट हायपोथेसिसला एक भक्कम भौतिक पाया मिळतो. क्या बात आहे. म्हणजे बिग बँगच्या वेळी गुरुत्वाकर्षण कसं होतं यावरून वेळेला सुरुवातीचा धक्का कसा मिळाला हे समजलं. हो. पण आज या क्षणी अब्जावधी वर्षानंतर एखादी लहान भौतिक प्रणाली किंवा मगाशी आपण म्हणालो तशी माझ्या टेबलावरची कॉफी ती भूतकाळात जाण्यापासून कशामुळे रोखली जाते? आपण आता बिग बँगमध्ये नाही आहोत. बरोबर आहे. मला वाटतं याचं उत्तर क्वांटम केऑस आणि आधुनिक भौतिकशास्त्रात दडलेले आहे. हो.
आणि इथून पुढे गोष्टी आणखी सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या होतात. इलिया प्रोगोजिन या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने असं ठामपणे मांडलं की वेळ मागे जाणे हा केवळ आपला भ्रम नाहीये. मग काय आहे? निसर्गाचा मूळ नियम इररिव्हर्सिबल आहे, म्हणजे कधीही मागे न फिरू शकणारा. म्हणजे जिथे न्यूटन वेळ मागे पुढे सारखंच मानतो, तिथे प्रोगोजिन वेगळं काहीतरी सांगत होते. हो, त्यांनी बायफर्केशन पॉइंट्सची संकल्पना आणली. हे बायफर्केशन पॉइंट्स म्हणजे नक्की काय? समजा एक चेंडू डोंगरावरून खाली घरंगळत येतोय. वाटेत एक तोकदार दगड आहे. चेंडू त्या दगडावर आदळतो आणि उजवीकडे किंवा डावीकडे जातो. ओके. तो नक्की कुठे जाईल हे आधी ठरलेलं नसतं. हा जो निवडीचा क्षण आहे ना, जिथे एक नवीन मार्ग तयार होतो, त्याला बायफर्केशन पॉइंट म्हणतात. अच्छा. प्रोगोजिनच्या मते गुंतागुंतीच्या प्रणालींमध्ये असे क्षण सतत येत असतात. एकदा का मार्ग निवडला गेला की तो सिस्टीममध्ये इतिहास म्हणून कायमचा नोंदवला जातो आणि तो पुसून चेंडू पुन्हा बरोबर त्याच दगडावरून मागे नेणं अशक्य असतं. पण मग फ्लक्च्युएशन थेरमचं काय? इव्हान्स आणि सील्स यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार अत्यंत सूक्ष्म स्तरावर काही क्षणांसाठी एन्ट्रॉपी खरोखरच कमी होऊ शकते. होऊ शकते. म्हणजेच एका मिलीसेकंडसाठी का होईना थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या नियमाचं चक्क उल्लंघन होतं. हे तर निसर्गालाच आव्हान दिल्यासारखं आहे. अगदी बरोबर. गणिताने हे सिद्ध केले की 2-4 अणूंच्या पातळीवर वेळेचा बाण खरोखरच काही क्षणांसाठी मागे वळू शकतो. मग अडचण कुठे आहे? अडचण अशी आहे की प्रणालीचा आकार जसा वाढतो, म्हणजे 2 अणूंवरून पूर्ण कॉफीचा कप, किंवा वेळ जशी पुढे जाते तशी ही वेळ मागे वळण्याची शक्यता घातांकीय स्वरूपात म्हणजे एक्सपोनेन्शियली वेगाने शून्यावर येते. आणि इथेच सर्वात महत्त्वाचा आणि मला प्रचंड आवडलेला निष्कर्ष समोर येतो. जिओमेट्रिक इम्पॉसिबिलिटी किंवा भूमितीय अशक्यता. हो. जर तुम्हाला वेळे मागे न्यायची असेल, समजा तो सुरुवातीचा फुटलेला काच पुन्हा जोडायचा असेल, तर तुम्हाला त्या काचेच्या आणि हवेच्या प्रत्येक कणाची दिशा अगदी अचूकपणे उलट करावी लागेल. पण ही अचूकता मिळवणं खरोखर शक्य आहे का? अजिबात नाही. कारण इथे क्वांटम मेकॅनिक्सचा हायझेनबर्गचा अनसर्टन्टी प्रिन्सिपल भिंत बनून उभा राहतो. बरोबर. हा नियम सांगतो की तुम्ही एखाद्या कणाची जागा आणि त्याची गती एकाच वेळी अचूकपणे मोजूच शकत नाही. वेळेला मागे फिरवण्यासाठी आपल्याला प्लँक स्केलपेक्षाही सूक्ष्म पातळीवर अचूकतेची गरज असते. म्हणजेच निसर्ग आपल्याला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मोजमाप करूच देत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की निसर्ग आपलं भूतकाळ एका सब ॲटॉमिक पासवर्डने एन्क्रिप्ट करतो आणि मग ती चावीच फेकून देतो. क्या बात आहे. हे वर्णन अतिशय अचूक आणि सुंदर आहे. आपण भौतिकदृष्ट्या ते कधीच डिकोड करू शकत नाही. हो, माहिती कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही, पण ती क्वांटम स्तरावर इतकी विखुरली जाते की ती मानवी किंवा कोणत्याही शक्य असलेल्या मोजमापाच्या पलीकडे जाते. अच्छा. लॉश्मिट एको नावाच्या आधुनिक प्रयोगांद्वारे हे प्रयोगशाळेत सिद्धही झालं आहे. तुम्ही कितीही अचूक प्रयत्न केलात तरी क्वांटम पातळीवरील गोंधळामुळे कोणतीही सिस्टीम तिच्या अगदी अचूक मूळ स्थितीत कधीच परत जाऊ शकत नाही. वा, आपण आज खरोखरच एका महाकाव्यासारखा प्रवास केला आहे. हो ना. आपण बोल्ट्झमनच्या गणितापासून आणि राक्षसांपासून सुरुवात केली, माहिती पुसणाऱ्या लँडावरच्या तत्वाची चर्चा केली, बिग बँगच्या गुरुत्वाकर्षणापर्यंत जाऊन आलो आणि शेवटी निसर्गाच्या क्वांटम एन्क्रिप्शनवर येऊन थांबलो. अगदी बरोबर. पण या सर्वांचा ऐकणाऱ्यांसाठी रोजच्या जीवनात अर्थ काय? अर्थ हाच की आपण गृहीत धरतो तितकी ही दुनिया साधी नाहीये. विश्वाचे नियम केवळ पुस्तकातली समीकरणे नाहीत. ज्या वेळेला आपण सहजपणे पुढे जाणारी मानतो, ती वेळ पुढे ढकलण्यासाठी विश्वाला प्रत्येक क्षणी क्वांटम पातळीवर माहिती विस्कळीत करावी लागतीये. हे खूपच भारी आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपल्या टेबलावरील कॉफी थंड होईल किंवा एखादा काचेचा ग्लास फुटेल, तेव्हा आपण चिडण्याऐवजी हे लक्षात ठेवायला हवं की ती फक्त एक साधी घटना नाही. नक्कीच नाही. त्यामागे विश्वाची निर्मिती, पेनरोजचं गुरुत्वाकर्षण आणि क्वांटम मेकॅनिक्सचे अतिसूक्ष्म नियम कार्यरत आहेत, जे त्या कॉफीला पुन्हा गरम होण्यापासून आणि काचेला पुन्हा जोडण्यापासून रोखत आहेत. आपल्या डोळ्यांसमोर घडणारी ती साधी घटना 14 अब्ज वर्षांच्या भौतिकशास्त्राचा एक ठाम पुरावा आहे. आणि वेळेचा हाच प्रवाह, हीच विखुरलेली माहिती आपल्याला सतत एका अज्ञात भविष्याकडे ढकलत असते. पण थांबा, ही चर्चा संपवण्यापूर्वी मी एक असा विचार मांडणार आहे, जो ऐकून कदाचित आज रात्री कोणाला झोप लागणार नाही. अरे बापरे, असा कोणता विचार आहे? आपण आत्ताच पाहिलं की वेळ पुढे का जाते.
कारण क्वांटम स्तरावर जुनी माहिती सतत पुसली जातीये, विखुरली जातीये. हो. निसर्ग सतत स्वतःचा भूतकाळ इन्क्रिप्ट करून विसरतोय. होय, हेच आपण आतापर्यंत पाहिलं. मग मला सांगा, जर विश्वाचा मूळ स्वभाव माहिती विसरणे आणि गोंधळ वाढवणे हाच असेल, तर मग आपली मानवी जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस आणि आपल्या भूतकाळाच्या स्पष्ट आठवणी या कशा अस्तित्वात राहू शकतात? हा खरोखरच अंगावर काटा आणणारा विचार आहे. हो ना? आपण असा विचार करूया, आपली वेळ पुढे जाण्याची जाणीव हीच मुळात विश्वाच्या स्वतःचा भूतकाळ विसरण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे का? बापरे. विश्वाचा हा स्मृतिभ्रंश आपल्याला आपल्या आठवणी जतन करण्याची संधी देतोय का? माहितीच्या या महासागरात आपण आपल्या मेंदूत एक छोटासं बेट तयार केलंय, जिथे आपण एन्ट्रॉपीला हरवून भूतकाळ साठवून ठेवतोय. हे खरोखरच खूप खूप खोल आहे. या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार नाही, पण तो विचार करायला लावणारा नक्कीच आहे. यावर नक्की विचार करूया. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, चक्रावून टाकणाऱ्या आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत तुमच्या वेळेच्या बाणाला योग्य दिशेने जाऊ द्या आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा.